असं नाहीये की सत्ताधारीच विकास करू शकतात। विरोधी पक्ष जर ठाम असेल किंवा त्या प्रभागातील एखादा नगरसेवक पण चांगला असेल तर 100% विकास होऊ शकतो। आज वार्ड क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार राम शेळके उभे आहेत। यांच्यासाठी आलेलो आहे आणि आज त्यांची कॉर्नर बैठक होती आणि इथं पाहतो मी आज बहुसंख्येनं उमेदवाराच्या प्रचारासाठी नागरिक उभे होते, मतदार उभे होते। तर पाहू त्या आपण त्यांच्याशी काही चर्चा करूयात। परिचय द्या आपला। मी राम काशीनाथ शेळके, माजी नगरसेवक आणि प्रभाग 3 मधून यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपला मुख्य अजेंडा म्हणजे आपण का उभे राहिलात? मी एक 5 वर्षामध्ये पाठीमागच्या काळामध्ये नगरसेवक असताना म्हणजे माझी पत्नी नगरसेवक होती आणि नंतरच्या काळामध्ये थोडे अल्पमताने मी पडलो, पण ते पडल्याचं दुःख न व्यक्त करता असं मला वाटलं की मी कुठेतरी चुकलो असून चला परत एकदा ट्राय करावं काय। मग 5 वर्ष मी लोकांच्या संपर्कात राहिलो, लोकांचे काम करत राहिलो आणि मला असा विश्वास आला की उमेदवारी पक्षाचं चिन्ह जरी नाही भेटलं तर मी अपक्ष उमेदवार म्हणून 100% निवडून येऊ शकतो आणि या लोकांच्या बळावर मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि उभं राहिलो। म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की पक्षीय पाठबळ नसतानाही आपण निवडून येऊ शकता? हो, 100%। पक्षीय पाठबळ असतं आहे म्हणजे काय असतं, असं कुठल्या पक्षामुळं मतदान जास्त पडतं असं नाहीये। या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक लोक त्या ठिकाणी काम करणाऱ्या उमेदवाराचा निश्चित विचार करतात काय, आपल्या अडीनडीला कोण येतो, कोण धावून येतो आणि हा मुद्दा महत्त्वाचा असतो। पक्ष महत्त्वाचा आहे, मी नाही म्हणत नाही, सगळ्यात मोठा पक्ष आहे, परंतु लोक आणि मतदार बांधव स्थानिक लेवलला मतदान करताना त्या लोकांचा विचार करूनच मतदान करतात असा माझा विश्वास आहे। आता आपल्या प्रभागातील मुख्य अडचणी काय आहेत सध्या? अडचणी भरपूर आहेत आणि कुणीच कुणाच्या अडचणी 100% सोडू शकत नाही। म्हणजे पाणी, स्वच्छता, लाईट या संदर्भात पाठीमागचा जर 5 वर्षाचा इतिहास बघितला असता की जेव्हा मी नगरसेवक होतो तेव्हा ह्या वार्डामध्ये 2 रस्त्याचे कामं झाली होती आणि कादरीबागमध्ये एक दबाईकरणाचा रस्ता झाला होता। त्यानंतर 5 वर्षामध्ये या ठिकाणी कुठलंही काम झालं नाही। मी 2 महिन्यापूर्वी ते 3 महिन्यापूर्वी एक आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, त्यानंतर एक इथला रोड झालाय। त्याच्यानंतर मलाच आठवत नाही की ह्या भागामध्ये कुठलं रस्त्याचं किंवा नाल्याचं काम झालंय, परंतु मी या भागातील जनतेला असा विश्वास देऊ शकतो की एकही रस्ता, नाली किंवा या भागातील जे कामं राहिलेत, ज्यावेळेस मी 1 दिवसाचा उपोषणाचा इशारा दिला होता, पुढील काळामध्ये तो उपोषणाचा इशारा मी 10 दिवसासाठी पण देऊ शकतो। जोपर्यंत तो प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करू शकतो ते प्रश्न सोडवण्यासाठी। एवढं मी निश्चित या प्रभागातील नागरिकांना त्याची ग्वाही देतो। आपण अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहात, भविष्यात यांनी तुम्हाला कोणत्या भरोश्यावर विश्वास करून मतदान करायला पाहिजे? ते तर या भागातील जनता ठरवीन काय, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून या ठिकाणी आपण उद्या जर भविष्यात निवडून आलात तर आपण विकास कामासाठी निधी कसा आणणार? विकास कामासाठी निधी आणायची गरज नाही, शासकीय योजनेतून ऑटोमॅटिक नगरपालिकेला निधी येतो, परंतु खर्च करायचा कुठं हा त्या प्रभागातील नगरसेवकाचा एक अजेंडा असतो। असं नाहीये की सत्ताधारीच विकास करू शकतात। विरोधी पक्ष जर ठाम असेल किंवा त्या प्रभागातील एखादा नगरसेवक पण चांगला असेल तर 100% विकास होऊ शकतो, हे मी त्यांना दाखवून देईन पुढील काळात काय। आपण आता एवढे तुमचे समर्थक आहेत, यांचे संपर्क कसे ठेवता आपण? व्हॉट्सअप, मोबाईल आणि जाता येता मला ते कंटिन्यू संपर्कात असतात। माझं दुकानी लक्ष कमी असतं पण उदयनगर भागात आणि या परिसरात लक्ष जास्त असतं काय। या उदयनगर प्रभागामध्ये आपला अनुभव कसा आहे आजपर्यंतचा, म्हणजे मतदार म्हणा, यांच्या समस्या यांच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? खूप चांगला अनुभव आहे। या भागातील जनता मला त्यांच्या लेकरासारखं मानती, या भागातील युवक मला त्यांच्या भावासारखं मानतात आणि महिला वर्ग बहिणीसारखं मानतात। त्याच्यामुळे हा निश्चित हा माणूस काहीतरी करू शकतो, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच बळावर ही निवडणूक मी लढवतो। आपण निवडून आल्यावर प्रभागासाठी काय करणार? खूप काय करेन ते आत्ताच सांगू शकत नाही, पण असं काय करेन की धारू शहरामध्ये नाही झालं असं उदयनगर आणि कादरीबाग, जरगर गल्ली, मोमीन गल्ली या प्रभागासाठी करेन। कारण मी याचा मोठा नेता नाहीये किंवा मला ते आश्वासन देऊ वाटत नाहीत, पण निश्चित करेल आणि प्रभाग क्रमांक 3 जरगर गल्ली, मोमीन गल्ली, उदयनगर, धारूमध्ये न भूत न भविष्य असा विकास या उदयनगर आणि या प्रभाग 3चा करीन, एवढा विश्वास मी जनतेला देतो। स्थानिक महिला, नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांसाठी आपण काय करणार भविष्यात?
भरपूर काय अगोदरच करून ठेवलं त्यामुळे त्यांच्या माझ्याकडून काय अपेक्षा नाहीत. आता राहिला युवक वर्ग, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं राहिले, ते मी जर निवडून आलो तर निश्चित करेन. काय ठीक आहे. आज आपल्याशी संवाद साधत होते राम शेळके, जे की अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे एस टी बस. आणि आपण पाहत आहोत की इथं त्यांना खूप असा वाढता पाठिंबा मिळत आहे आणि खूप खूप मतदार त्यांना चाहते आहेत. पाहूयात भविष्यामध्ये आता काय होतंय ते. धन्यवाद राम.